सांगली शहरालगत असणाऱ्या कदमवाडी रस्त्यावर भर दुपारी 12च्या सुमारास सेंटरिंग कामगारावर कोयत्याने सपासप वार करून निर्घुण खून करण्यात आलाय। भर रस्त्यात झालेल्या घटनेनं खळबळ उडाली आहे। या हल्ल्यात दत्ता शरणाप्पा सुतार याचा मृत्यू झालाय। दरम्यान अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचं तपासात समोर आलं असून तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलंय। घटनेनंतर एका तासात शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली। घटनास्थळी कोयता चाकू जप्त करण्यात आलाय। कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आजपासून सांगली दौऱ्यावर आहेत। ते आज सकाळी उपअधीक्षक कार्यालयात गाठीभेटी घेत होते। त्याचवेळी ही घटना घडल्याने खळबळ उडाली। पोलिसांचा फौजफाटा तात्काळ रवाना झाला। मृत दत्ता सुतार हा सेंटरिंग कामगार आहे। तो यापूर्वी इंदिरानगर परिसरात राहण्यास होता। गेल्या काही दिवसांपासून शिवशंभू चौकातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते, त्यामुळे सुतार हा त्या महिलेच्या घरीच राहण्यास होता। त्याच्यासोबत एका महिलेचा अल्पवयीन मुलगाही राहत होता। आज सकाळी मृत दत्ता आणि त्याचा मित्र अतुल ठोंबरे हे कामासाठी घरातून बाहेर पडले। दुपारी 12च्या सुमारास त्या महिलेच्या मुलाने मृत सुतार याच्याकडे पैशांची मागणी केली। त्याला पैसे देण्यासाठी मृत सुतार आणि त्याचा मित्र ठोंबरे हे दोघे दुचाकीवरून सांगलीवाडीतून कदमवाडी रस्त्यावर गेले। दरम्यान त्याच वेळी संशयित मुलगा आणि त्याचे 2 साथीदार त्या ठिकाणी आले। अनैतिक संबंधाचा राग पूर्वीपासूनच त्या मुलाच्या मनात होता। त्याच रागातून त्याने काटा काढण्याचा कट रचला। दत्ता दुचाकीवरून त्या ठिकाणी आल्यानंतर क्षणात संशयित मुलाने छातीवर दगड मारला। त्यावेळी दत्ता या ठिकाणी रस्त्यावर पडला। त्यानंतर चिडलेल्या मुलाने हातातील कोयत्याने सपासप वार केले। इतके वार वर्मी होते की दत्ता रक्ताच्या थळ्यात पडला। या घटनेनंतर त्याचा मित्र ठोंबरे हा तिथून पळाला। अतिरक्तस्राव झाल्याने दत्ताचा जागीच मृत्यू झालाय। पोलीस उपअधीक्षक विमला एम, शहरचे निरीक्षक संजय मोरे यांच्यासह पथक घटनास्थळी होते। तासाच्या आत संशयितांना शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले। त्यात उपनिरीक्षक महादेव पवार, अंमलदार संदीप पाटील, गौतम कांबळे, संतोष गळवे यांचा समावेश होता।